रायगडच्या पोलादपूरमधील कशेडी घाटात धामणदेवी गावाजवळ दरड कोसळली आहे त्यामुळे मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद। अद्यापही दरड कोसळण्याचा धोका कायम आहे। मुंबईकडे जाण्यासाठी दुसऱ्या लेनवरून वाहतूक सुरू आहे। साताऱ्याच्या पाटणमधील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाडांची कत्तल झाल्याची धक्कादायक माहिती समोर। अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या कोयना बॅकवॉटर परिसरामध्ये फणस, जांभूळ, निलगिरी या जातीच्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे। नांदेडच्या किनवटमधील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापकांच्या विरोधामध्ये आवाज उठवला। शाळेने जो नियमानुसार पोषण आहार दिला गेला पाहिजे तो मिळत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे। पंढरपूरमध्ये वारीच्या निमित्तानं 15 दिवस मटण आणि मांस विक्री बंद। मटण आणि मांस विक्री बंदीचा आदेश शासनाकडून जारी आहे। 15 जुलै ते 29 जुलै दरम्यान मटण आणि मांस विक्रीवर बंदी असेल। पंढरपूर नगर परिषदेकडून चंद्रभागेतील अतिक्रमण हटवली। नगर परिषदेकडून ठिकठिकाणी स्वच्छता कर्मचारी तैनात। लाखो वारकऱ्यांना चंद्रभागा स्नान आणि पुंडलिक दर्शनासाठी स्वच्छ मार्ग उपलब्ध। लातूरमधील धसवाडीमधील महिलांनी आक्रमक होत ग्रामपंचायतीला दारूबंद करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडलं। अहमदपूर तालुक्यातील धसवाडीत दारूचं प्रमाण वाढलं होतं। पालघरच्या बोईसर एमआयडीसी पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश। या प्रकरणी रोहित विश्वकर्मासह एका अल्पवयीन आरोपीला घेतलं ताब्यात। चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली स्कूटीही जप्त। सोलापूरच्या करमाळा एसटी आगाराला मिळाल्या 5 नव्या एसटी बस। आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील पेवठा, सावली आणि जवाहरनगरमध्ये मागील 3 महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा वाघ अखेर जेरबंद। ऑर्डिनन्स फॅक्टरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये होतं भीतीचं वातावरण।